स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं राज्यभरातील अनेक विद्यार्थी हे पुण्यामध्ये येतात। त्याच्यामधील अगदी काहीच विद्यार्थी आहेत ते यशस्वी होतात। बहुतांश विद्यार्थी आहेत या स्पर्धा परीक्षेचा जो व्याप असतो त्या व्यापाच्या नैराश्यामध्ये गुंतली जातात। असाच बुलढाण्याहून आलेला सागर पवार हा स्पर्धा परीक्षेच्या या स्पर्धेमध्ये यश न मिळाल्यामुळे नैराश्याने ग्रासला आणि आपण जे सध्या खोलीमध्ये आहोत याच खोलीमध्ये आज सकाळी त्याने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला। ही तीच खोली आहे सदाशिव पेठेमधील पुणा हॉस्पिटलच्या समोर जो कुंभारवाडा आहे। या कुंभारवाड्याच्या समोर आपण बघू शकतो की खरं तर 10 बाय 10 ची ही खोली आणि या खोलीमध्ये तो आणि आणखी त्याचा मित्र या खोलीमध्ये राहत होते। मात्र त्याचा मित्र जो आहे तो गावाकडे गेल्याच्या नंतर हा एकटाच या खोलीमध्ये वास्तव्यास होता। नैराश्य आल्याच्या नंतर आज सकाळी त्यांनी गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं। दुसरा मित्र का येत नाही म्हणून या ठिकाणी आला, दरवाजा वाजवला, मात्र खोली उघडली गेली नाही। त्यामुळे नंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला। पोलीस आल्याच्या नंतर हा दरवाजा तोडला गेला आणि तोडल्याच्या नंतरचं आत्र जे चित्र होतं ते विदारक होतं। सागर पवार असं नाव असलेला हा 26 वर्षीय तरुणाने आपलं आयुष्य जे आहे ते याच खोलीमध्ये संपवलं। अनेक स्वप्न घेऊन अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेच्या या मायाजालामध्ये येतात। काहींनाच यश मिळतं परंतु काहींना यश मिळत नाही। असंच नैराश्य ग्रासलेल्या या सागर पवारने याच खोलीमध्ये आपल्या आयुष्याचा जो आहे तो शेवट केलेला आहे। आपण बघू शकतो की हे सागर पवारचे सर्व जे काही साहित्य आहेत, कपडे आहेत, बॅग आहेत, पुस्तके आहेत आणि हा तो छोटीशी जी खोली आहे या खोलीमध्येच तो त्याचं आयुष्य जो आहे तो व्यतीत करत होता। मात्र स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धेमध्ये यश न मिळाल्यामुळे आपण स्वप्न आपली पूर्ण करू शकले नाहीत अशी जी काही मनाची त्याची व्यथा होती आणि या व्यथेला खरं तर या सर्व समस्यांना ग्रासून त्याने आज सकाळी आत्महत्या केली। खरं तर या आत्महत्येची नोंद जी आहे ती विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये याचा गुन्हा नोंद झाला आहे। पोलीस खरं तर अधिक तपास करत आहेत। कुठलीही सुसाईड नोट त्याने या ठिकाणी लिहिलेली नाही। मात्र आपण बघू शकतो की हे सर्व साहित्य, त्याचे जे कपडे या ठिकाणी आहेत, पोलीस या सर्व गोष्टीचा अधिक तपास घेत आहेत। या तपासातून काय निष्पन्न होतंय, काय समोर येतंय हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।